झी मराठी, चर्चा ही होणारच. बाहुबली ब्रह्मचर्य आश्रम व विद्यापीठ यांच्या वतीनं सोमवार 30 मार्च रोजी जैन धर्मियांचा 24वे तीर्थकर भगवान महावीर यांचा 2725वा जन्मकल्याण महोत्सव मोठ्या हर्षोल्लासात साजरा करण्यात आला. या निमित्तानं सकाळी भगवान महावीरांच्या मूर्तीची सवाद्य पालखी मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर शांतीसागर प्रवचन हॉल इथं भगवान महावीरांच्या मूर्तीचा पंचामृतानं अभिषेक करण्यात आला. त्यानंतर धर्मसभेचं आयोजन करण्यात आलं. या धर्मसभेत प्रथम मार्गदर्शन पंडित हर्षवर्धन पाटील शास्त्री यांनी जैन धर्मियांमध्ये 24 तीर्थकर होऊन गेले त्या तीर्थकरांचा जन्मकल्याण महोत्सव का साजरा करायचा असतो याची माहिती सांगितली. भगवान महावीर यांनी ज्ञान, ध्यान, संयम आणि अहिंसा या तत्वांवर आधारित जीवन जगण्याचा संदेश दिला. मोह आणि द्वेष यापासून हिंसेची उत्पत्ती होते, म्हणून प्रत्येकानं अहिंसेचा मार्ग स्वीकारून सत्य, संयम आणि सदाचाराच्या मार्गाने जीवन जगावं असं मनोगत यावेळी व्यक्त करण्यात आलं. यानंतर दुसरं मार्गदर्शन गुरुदेव संमतभद्र महाराजांचे परमशिष्य कारंजा निवासी प्राध्यापक अभिनंदनजी भोरे यांनी आपल्या मनोगतात जैन धर्मातील मूलभूत तत्वांवर प्रकाश टाकत अहिंसा हाच खरा धर्म असल्याचं सांगितलं. जैन धर्मातील रत्नत्रय, सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चरित्र यांचं आचरण करणं आवश्यक असल्याचं त्यांनी नमूद केलं. पाप व व्यसनांचा त्याग करून चांगल्या आचरणांचा स्वीकार करावा असं आवाहन केलं. विद्यार्थ्यांनी दररोज व्यायाम, देवदर्शन, भक्ती, गुरूंचं मार्गदर्शन, स्वाध्याय, संयम, तप व दान यांचं महत्त्व समजून घ्यावं असं सांगितलं. बाहुबली गुरुकुलासारखी गुरुकुल व्यवस्था ही जैन समाजासाठी संजीवनी आहे, त्यामुळे अशी गुरुकुल व्यवस्था आजच्या काळात असणं खूप गरजेचं आहे असं त्यांनी आपल्या मनोगतात स्पष्ट केलं. या कार्यक्रमावेळी दोन्ही मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी बाहुबली ब्रह्मचर्य आश्रम व विद्यापीठाचे संचालक गोमटेश बेडगे, बालविकास विद्या मंदिरचे चेअरमन तात्या स्वाथने, माजी मुख्याध्यापक सिद्धगोंडा पाटील, प्रशालेचे उपमुख्याध्यापक अनिल हिंगलजे, पर्यवेक्षक निमित बाळीकाई, तांत्रिक विभाग प्रमुख रवींद्र देसाई व व्यवसाय विभाग प्रमुख अरुण चौगुले यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रदीप धोत्रे यांनी केलं. कुंभोज प्रतिनिधी विनोद शिंगे.